नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजकर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर कविता आलेला आहे त्याचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर आता कविता आलेली आहे। तर याबद्दल कविता आपण पहिला वाचन करतो, त्याबद्दल आपण यांचा अर्थ बघते। बघा इथे, बिना विचारे जो करे, बिना विचारे जो करे, सो पाछे पछताए। काम बिगाड़े आपनो, जग में होत हसाए। जग में होत हसाए, चित्त में चैन न आवे। खान पान सन्मान राग, रंग मन ही न भावे। कह गिरिधर कविराय, दुख कछु टरत न टारे। खटकत है जे माही, कियो जो बिना विचारे। तर याप्रमाणे इथे जे कवी म्हणले आहे, खूपच चांगल्या प्रमाणे यांची व्याख्या दिलेली आहे। तर आपण वाचन करणार यांची व्याख्याचा। तर नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या की इथे काय दिलेले आहे किंवा काय करणार आहे। तर याप्रमाणे त्यांनी कशाबद्दल सांगितले आहे हे पण आपण पाहणार आहे। तर पाहण्याच्या पद्धती कसा आहे ते आता तुमच्या मनात येणार आहे। तर कसं आपले जे काम आहे ते आपण जे बिना विचारून कार्य करते तर त्याबद्दल दिलेले आहे। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या। कवीच्या म्हणण्यानुसार, या पंक्तीतून कवीच्या म्हणण्यानुसार जो विचार न करता कोणताही काम, जे विचार न करता कोणताही कामे करतो त्यांना कामाच्या परिणामी खूपच पश्चाताप होते किंवा ते कामाचे पश्चाताप केलेले जाते। तो केवळ आपले काम खराब नाही करत आहे, ते आपले काम खराब करतो असं नाही, तर तो जगाच्या होणाऱ्याचं पात्र असतं किंवा जगाच्या हसण्याचं पात्र बनतो। तुम्ही कोणताही कार्य जे आहे ना बिना विचारून करणार तर कार्य कसं होणार, खराब होणार। तर कार्य खराब होणार तर तुमच्या जे लोक समोर आहे, तुमच्या घरीच्या किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे जे परिचयचे लोक आहे त्यांना हसीच्या पात्र तुम्ही भेटणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही पश्चाताप केले तर काय फायदा होणार का, काही फरक होणार का, तुम्ही सांगा मला। नाही होणार। तर याबद्दल त्यांनी सांगितले आहे की जेव्हा तुम्ही कार्य करतात, कोणताही काम करतात, तेव्हा तुम्हाला विचारून हा कार्य करायचा आहे। जेव्हा तुम्ही विचारून नाही काम करता तेव्हा तुम्ही कामाच्या परिणामाबद्दल तुम्हाला पश्चाताप होऊन जाते। तो केवळ आपला काम खराब करतो असं नाही, तर तो जगाचा हसणाऱ्याचा काय होता, पात्र होऊन जात आहे। जगाचा हसणारा पात्र होऊन जात आहे। जगातील लोक आहेत त्यांच्याकडे हसणार, कारण की तुमचं कार्य जे आहे ते चांगले नाही झालेले आहे आणि त्यांच्या मनात विश्रांती मिळणार नाही। काहीही तिच्या मनात किंवा मनाला आवडत नाही। अन्न, आदर, प्रेम, नीटप्रमाणे ऐकून घ्या। अन्न, आदर, प्रेम आणि राग, कवीचा गिरिधरजी म्हणतात की अशा परिस्थितीनं दुःख अजून वाढत जाणार आहे, थांबणार नाही। असं जे परिस्थिती होते ना त्याबद्दल दुःख आपल्या जे आहे ना अजून वाढत जाणार आहे, थांबणार नाही। तर याबद्दल ते सांगत आहे की हा जी परिस्थिती आहे तुमच्यासाठी खूपच वेगळे असतात। विचार न करता, काय म्हणतात आहे कवी, विचार न करता केलेल्या कामाचा परिणाम नेहमीच मनाने ठाव ठावतो। या श्लोकाचा कवीने विचार न करता काम केलेला, या श्लोकातून कवीने काय म्हटलं आहे, विचार न करता काम केलेला क्रमानुसार होणाऱ्या नुकसान याबद्दल सांगितले आहे की कोणताही कामे करण्यापूर्वी कवीला निकालाबद्दल विचार करायचा लागले आहे। तर याप्रमाणे तो सांगत आहे की तुम्ही कोणताही कार्य करा, काय सांगत आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या। तुम्ही कोणताही कार्य करा, परंतु ज्या कामाच्या तुम्ही कार्य करत आहे त्यांच्या तुमच्यासाठी परिणाम काय झालेले आहे हे पण पाहिजे हे पण तुम्ही विचार करून घ्या। जेव्हा तुम्ही विचार नाही करणार तेव्हा तुम्ही कार्याचा जेव्हा तुम्ही हा सफल नाही होणार तर त्यामध्ये तुम्ही लोकांचा हसण्याचे पात्र बनून जात आहे, असं कवीने सांगितलेले आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघून घ्या। बीती ताही बिसारी दे, आगी की सुध लेय,
जो बनी आवे सहज में ताही, ताही में चित देई, ताही में चित देई, बात जोई बनी आवे, दुर्जन हसे न कोई, चित में खाता न पावे। कह गिरिधर कवि रहे, करू मन परतीती, आगे की सुधी ले, समजू बीती सो बीती। इथे कवीने काय म्हणाले आहे की आपलं जे जीवन आहे त्यामध्ये खूपच उतार चढाव होते. आपला जो जीवन आहे त्यामध्ये आपला खूपच उतार चढाव होते. तर त्या परिस्थितीला आपल्याला घाबरायचं नाही आहे. त्या परिस्थितीला आपल्याला घाबरायचं नाही, त्या परिस्थितीला आपल्याला सामना करायचा आहे असं सांगितले आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे कवी काय म्हणाले आहे? कवीचा अर्थ काय आहे, कवीचं मते काय आहे, काय म्हणते की जे उत्तीर्ण झाले आहे, जे उत्तीर्ण झाले आहे ते विसरले पाहिजे. जे उत्तीर्ण म्हणजे तुमच्या जीवनात काही असं प्रसंग घडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला खूपच परेशानी झालेली आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला विसरून घ्यायचं आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. कवीचे मते जे उत्तीर्ण झाले आहे विसरले पाहिजे. काय करले पाहिजे? विसरले पाहिजे. आणि काय विसरले पाहिजे. आणि आपण भविष्यबद्दल विचार केला पाहिजे. वाईट काल विसरला पाहिजे आणि चांगला काल अवलंबा पाहिजे. सामान्य उघडलेला किंवा सहज बनविला जाणार पाहिजे. धान्य धारण वेळीचा घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात विचार करणे आणि काम करणे ही बाब बनते. असे केलेला कोणताही दुष्ट आपल्याला हसू शकत नाही किंवा आपल्यावर कोणताही चिंता आणि समस्या उद्भवणार नाहीत. कवीवर गिरिधरजी म्हणतात आहे की आपण आपल्या मनावर जे काळजी घेतात किंवा आपण मनावर स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण भविष्याबद्दल विचार केला पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे की काय झाले आहे. आता तोपर्यंत येऊ शकत नाही, परंतु यासाठीची वेळ सुधारली जाऊ शकते. या वाचनात किंवा या पंक्तीतून कवी सांगितले आहे की यश आणि अपयश वर्णन केले आहे. कवी म्हणतात की आपण आपले वाईट काळला काय म्हणतात? अपयश विसरून भविष्य उज्ज्वल यशस्वी केले पाहिजे. तर याबद्दल कवीने खूपच छान गोष्टी म्हणाली आहे की जे तुमच्या जीवनात झालेले आहे त्यांना काय करायचं आहे, त्याला बाहेर काढून फेकायचं आहे आणि आपल्या जे जीवनात आहे त्यांची नवीन सुरुवात करायचं आहे. याबद्दल हा सगळं येतात आपल्या मनावर, परंतु त्या मनावर नाही घेण्याचं आणि त्याला बाजूला ठेवून मागे वळायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. बघा, पानी बाढ़ो नाव में, घर में बाढ़ो दाम, दोनों हाथ उलीचिए यही सयानो काम, राम को सुमिरन कीजिए, पर स्वास्थ्य के काज शीस आगे कर दीजिए. कह गिरिधर कविराय, बड़ेन की यानी बार, चलिए चाल सुचल रहिए अपने पानी. तर याबद्दल कवीने काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. त्यांनी इथे पण खूपच छान गोष्टी सांगितली आहे, तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. कळलं? हो. बघा, कवीच्या म्हणण्यानुसार किंवा या पंक्तीत कवी काय म्हणाले आहे, जेव्हा नावेत पाणी भरण्यास सुरुवात होते, जेव्हा आपण नावेत जाते आणि नावेत पाणी भरण्यास सुरुवात होते आणि घरात, नीटप्रमाणे ऐकून घ्या, घरात खर्च वाढतो, तेव्हा आपण दोनोही हात ठेवले पाहिजे. आपण काय करणार पाहिजे? दोनोही हात ठेवले पाहिजे. होडीतून पाणी बाहेर करण्यासाठी आणि घराच्या गरजा भागवण्यासाठी आपण अजून प्रयत्न केले पाहिजे. घरातून कर्ज किंवा होडीतून पाणी जे भरलेले आहे त्यांना बाहेर करण्यासाठी आणि घराचं जे
कर्ज आहे त्यांना भागवण्यासाठी आपण अजूनही प्रयत्न केले पाहिजे. तर याबद्दल त्याने अजून काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. हे बुद्धिमान लोकांचं कार्य आहे. हे कोणाचं कार्य आहे? बुद्धिमान लोकांचं कार्य आहे. भक्तीमध्ये ध्यान करून आणि भगवान राम यांचं नाव घेऊन परोपकारांच्या कार्यामध्ये आपले परत बलिदान जे आहे समर्पित करणे हे सुद्धा बुद्धिमानी व हुशार लोकांचा कार्य आहे. कविवर गिरधरजी म्हणतात की कवी जे गिरधरजी यांनी म्हणत आहे की आपण नेहमी धार्मिकतेचा मार्ग अवलंबन पाहिजे आणि आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे. असा हा वडिलांचा पाठ आणि संदेश आहे. या श्लोकातून कवीने संकटाशी सम्मान किंवा संकटाशी सामना करण्याचा मार्ग दाखविला आहे. भक्ती सेवा त्याग आदर यासारखा मानवी सामाजिक मूल्यांचा उदय झाला आहे. तर याबद्दल कवीने खूपच छान प्रमाणे सांगितले आहे की कसाप्रमाणे आपलं जे कार्य घडलेलं आहे किंवा कार्य होलेलं आहे त्याबद्दल आपल्याला विचार करायचा. आणि जसं नाविक बद्दल नाव जे आहे ते पाणी जेव्हा नाव मध्ये जाते आणि ते उचलून बाहेर काढते दोघंही हात, तर याबद्दल तुम्हाला पण अशी माहिती दिलेली आहे की तुमचा अशा परिस्थितीने तुम्हाला परिस्थितीबद्दल तुम्हाला सामना करायचा आहे. त्या परिस्थितीचा बाहेर काढायचा. जेव्हा तुम्ही बाहेर जाणार तेव्हाही तुम्हाला सगळं नीटप्रमाणे ऐकून घेणार आहे किंवा तुम्हाला कळणार आहे की या परिस्थितीबद्दल आपल्याला कसं राहायचं आहे किंवा कसा करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा की कळलं. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसाप्रमाणे आपल्या जीवनात जे परिस्थिती येतात त्यांचा आपल्याला सामना करायचा आहे आणि जे दुःख आपल्या जीवनात झालेलं आहे, जे खूपच घाणेरडा काळ आपल्या जीवनात जे आलेला आहे त्यांचा सामना करून आणि त्यांना आपल्याला विसरला पाहिजे. कारण की सारखं जे आपल्या मनात राहतं ना आणि आपल्याला त्यांच्या मनाच्या जे असतात त्यामध्ये आपण खूपच गुंतलेला जाते आणि त्याबद्दल आपल्या जे जीवनाचा अजून जे मार्ग आहे ना ते पण आपण काय करते खराब करते. तर याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे तुमच्या जीवनात कधीही असं परिस्थिती येतात तर त्यांचा सामना करायचा आणि जे पुन्हा जे भूतकाळमध्ये झालेलं आहे त्यांचा कधीही त्यांना याद किंवा त्यांना आपल्या मनात नाही ठेवायचा. कारण की त्याबद्दल आपल्याला खूपच दुःख होते आणि आपण जे आजचं कार्य केलेलं आहे ना किंवा आजचं कार्य करणार त्याबद्दल त्यांच्या मनात असं येतात की हे सगळं झालेलं आहे तर माझ्या मनात असते, तर ते कधीही नाही करायचा. कारण की ते झालेलं आहे ते पुन्हा कधीही येणार नाही. तर त्यांचा विचार करून आपल्या मनात तुम्ही का असं ठेवतात आहे ते आपण विसरून घ्यायचा आणि नवीन धडा जसं आपण ना आपल्याला एक धडा नाही कळतं तर आपण काय करते ते धडा वाचून घ्यायचा तेव्हा ते कळतं. परंतु फक्त एक धडा नंतर नवीन धडा येतात. तसंच आपल्या जीवनाचा पण काल आहे. काही काल आपल्या जीवनात खूपच वाईट असतात तर नवीन धडा पण आपल्या जीवनात येते. तर अशा परिस्थिती जेव्हा येते तर तुम्ही त्यांचा सामना करा आणि कधीही त्यांचा सामना करण्याबद्दल असा परिस्थिती नाव ठेवा की मला ही नाही कहीत किंवा मी नाही हे करणार. हा सगळं नाही करायचा. नीटप्रमाणे सगळं व्यवस्थित करायचं आहे. तुम्हाला कळलं की नाही? हो, धन्यवाद.